ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे। कोपरी कॉलनीमधील इमारत क्रमांक 16 ही अतिधोकादायक झाल्याचं सांगत पालिकेने ही इमारत जमीनदोस्त केली आहे। यामुळे येथील रहिवासी बेघर झाले असून याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। या चर्चेनंतर दमानिया यांनी पत्रकारांशीही संवाद साधला। कोपरी कॉलनीमधील 16 क्रमांकाच्या इमारतीत एकूण 36 रहिवासी होते। त्यापैकी 17 जण बिल्डर विरोधात लढत होते, त्यांना बेघर करण्यात आलं, तर 19 जण बिल्डर सोबत होते, त्यांना बिल्डरने गेले 5 महिने भाडं दिलं नाही। ही बाब आयुक्त राव यांच्या निदर्शनास आणून देत बेघर झालेल्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली। ही मागणी त्यांनी मान्य केल्याचंही दमानिया यांनी सांगितलं। नियमानुसार C1 म्हणजेच अतिधोकादायक श्रेणीमध्ये इमारत असेल तर इमारत पाडून पुनर्विकास करण्यात हरकत नाही, परंतु ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते असा गंभीर आरोप करत असाच प्रकार कोपरी कॉलनीतील 16 क्रमांकाच्या इमारतीच्या बाबतीत घडला असल्याचंही त्यांनी सांगितलं। बिल्डरनं 14 आणि 15 क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास केल्यानंतर त्याने 16 क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास करायचं ठरवताच ती इमारत C1 श्रेणीमध्ये दाखवण्यात आली। 2023च्या अहवालानुसार ही इमारत C2B या श्रेणीमध्ये होती असा आरोपही त्यांनी केलाय। घरी आले आणि त्यांनी त्यांची पूर्ण जी कहाणी होती ती सांगितली। कोर्टच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या देखील मी बघितल्या आणि त्यानंतर मी सौरभ राव जे ठाणे म्युनिसिपल कमिशनर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली। तर आत्ता 4:30 वाजता माझी त्यांच्याबरोबर मीटिंग आहे। आत्ताच्या खटकेला जे माझ्या मागे बिल्डिंग आहे त्या अशा अनेक म्हणजे हे मोडस ऑपरेंडी झालंय ठाण्यामध्ये की बिल्डिंगना C1 कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करायचं आणि ते सगळेचे सगळे बिल्डर्स यांचं TMCशी असलेलं इतकं उत्तम गणित आहे की आज आपण बघताय माझ्या मागे असलेली ही सगळी लोक बेघर झालेली आहेत, त्यांचं बिल्डिंग असं तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि आत्ताच्या घटकेला ना त्यांना जो बिल्डर आहे त्याच्या याच्या बाजूची 2 बिल्डिंग्स मी तर आपल्याला विनंती करते ती सुद्धा फुटेज तुम्ही तुमच्या चॅनल्सवर दाखवा। त्याच्यापैकी एक बिल्डिंगमध्ये 7 माळ्यांची त्यांच्याकडे OC आहे, वरचे सगळे अनधिकृत आहेत। त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या 8 माळ्यांचा त्यांच्याकडे CC आहे, वरचा 9वा मजला आता पुन्हा विदाऊट CC त्यांनी उभा केला आहे। TMCला हे दिसत नाही आणि ही गत खूप बिल्डिंग्सची आहे आणि मग शेवटी कोर्टाकडनं जेव्हा ऑर्डर्स येतात की हे बिल्डिंग तोडून टाका असं जे काम होतंय TMCचा जो अंधाधुंद कारभार चाललाय तो कुणामुळे चाललाय, त्याच्यात ह्या सगळ्या राजकारण्यांचे काय रोल आहेत हे खरंच मला बोलायला भाग पाडू नका। हे सगळं जे आहे ते थेर बंद झाले पाहिजेत आणि या बिल्डिंग नंबर 16चे आणि या बाजूचे 2 बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत त्यांना मी ताकीद देते की आता हे थेर बास, आता लोकांसाठी लढायला आम्ही उभे राहू आणि हे तुमचे झालेले जे धंदे आहेत ते बंद पाडू। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवाजी मैदान जांभळी नाका येथे सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सव भक्ती आणि कला महोत्सवाच्या काल 3ऱ्या दिवशी भोजपुरी लोकसंगीत नाईटचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सुप्रसिद्ध लोकगायक शिवम पांडे आणि लोकगायिका ममता उपाध्याय यांनी आपल्या सुमधुर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। आमदार सुनील शिंदे यांनी कुटुंबियासह देवीचं दर्शन घेतलं आणि महाआरतीत सहभागी झाले। या कार्यक्रमात ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरातील उत्तर भारतीय समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना विशेष सन्मान देण्यात आला। सत्कारप्राप्त मान्यवरांमध्ये डॉक्टर अश्विनी पांडे, शीतल मिश्रा, कन्हैया गुप्ता, डॉक्टर संजय सिंग, ॲडव्होकेट दरम्यान सिंग, विजय प्रताप सिंग, दुर्ग विजय पाल, गोपाल पांडे आणि अंकित राय यांचा समावेश होता।
हा सन्मान आमदार सुनील शिंदे, मधुकर देशमुख, कृष्णकुमार कोळी, प्रदीप शिंदे, सुरेश मोहिते, राजेंद्र महाडिक, महेश ढोमणे आणि सीमा राजपूत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला उत्तर भारतीय समाजातील प्रमुख मान्यवरांसह अनेक प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले। या चैत्र नवरात्र उत्सवाच्या काल तिसऱ्या दिवशी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गाणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रच्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाऱ्याचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत। या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक मनोज शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे आणि परिवहन समिती माजी सभापती आणि शिवसेनेचे सचिव विलास जोशी, परिवहन सदस्य जयप्रकाश कोटवानी, राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी तसंच इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विलास जोशी आणि प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना या नवरात्र उत्सवाविषयी अधिक माहिती दिली। आम्ही हे सगळं आजमावतो आहेत, परंतु काही व्यक्ती जे असे आहेत ना की या उत्सवाला संपूर्णपणे योगदान देणारे आहेत आणि देवीचा आशीर्वाद त्यांना लाभतो। त्यांची तब्येत बरी नव्हती कोटवानी साहेबांची, पण बघा देवीच्या आशीर्वादाने ते आता रात्रंदिवस इथे मेहनत करतायत। हे सगळं पवित्र वातावरण आणि देवीचा आशीर्वाद आहे हो। श्रद्धा पाहिजे मनातनं, श्रद्धापूर्वक वातावरण असलं ना की हे सर्व लाभतं। आणि 9च्या 9 दिवस रामनवमीपर्यंत हे सगळं असंच चालतं। रामनवमीच्या दिवशी तिथे केवढा मोठा भंडारा बाहेर होतो। रोज तर इथे चालू आहेच, पण रामनवमीच्या दिवशी आणखी मोठा भंडारा। आणि मग जशी आगमनाची मिरवणूक अत्यंत शांत आणि अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये, परंतु अत्यंत शिस्तीने अशी जी आगमनाची मिरवणूक, तसेच विसर्जनाची मिरवणूक तलावपाळीवरती जाते। केवढे हजारो लोक त्याच्यात सामावलेले असतात। खूप छान वातावरण असतं। आम्हाला खूप बरं वाटतं। शुभेच्छा। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील पाचपाखाडी येथील नव रामराज्य सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या 5 वाहनांना आग लागल्याची घटना आज सकाळी घडली। ही माहिती पोलीस हवालदार सतीश आव्हाड यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्यानंतर तातडीनं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं। ही आग पहाटे 2:26 लागली होती। घटनास्थळी नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान एका फायर इंजिन आणि रेस्क्यू वाहनासह दाखल झाले। सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर पहाटे 3 वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात आली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही।
मात्र आग लागल्यामुळे तळ अधिक 3 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या खिडकीवरील लाकडी प्लायवूडही जळालं. या आगीत 4 दुचाकी आणि एक 4चाकी वाहन जळून खाक झाले. आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केलाय.